नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मराठी मालिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की काव्या आता नागराजचं बोलणं ऐकत असते. तर इकडे नागराज त्याच्या गुंडाला सांगत असतो की मला व्हिडिओ करून पाठव, तुम्ही खरंच सुमनवर लक्ष ठेवून आहात की सुमन तिथून पळून गेली आहे. तर बोलण्यावरून आता काव्याच्या लक्षात येतं की सुमन काकूंना नागराजनेच डांबून ठेवलंय. त्यानंतर काव्या तिथून निघून जाते आणि ते अर्जुन सायलीला सगळं सत्य सांगते. तर आता त्या ठिकाणावर अर्जुन आणि सायली सुमन काकूला शोधायला येतात. पण मात्र आता नागराजच्या गुंडांनी सुमनला अतिशय आतल्या खोलीमध्ये डांबून ठेवलेलं असतं. अर्जुन सायली आता त्या ठिकाणी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर सुमनला अर्जुन सायली दिसतात, पण तिचं तोंड बांधलं गेलेलं असतं, त्यामुळे ती आवाज देऊ शकत नसते. पण मात्र ती तोंडाने आवाज काढण्याचा आता प्रयत्न करू लागते. तर इकडे सायली म्हणत असते की ते आतल्या खोलीमधून आवाज येत आहे. तर बिचारी सुमन आता जीव तोडून आवाज देण्याचा प्रयत्न करत असते आणि अखेर अर्जुनला सुमन दिसते आणि ते दोघे धावत तिथे जातात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.